हलवणी कुंड यशस्वी माणसाला जर बघायचं असेल तर तो यशाच्या शिखरावर असतानाच चरित्र अजिबात बघू नका. ती लकाकी आपोआप येते. पण तिथं पोहोचण्यासाठी त्याला काय काय अडचणींना सामोरं जावं लागलं, त्याला किती अपमानांना सामोरं जावं लागतं ते पण पहा ना. तो त्या समस्यांना पार करून गेलाय हे आमच्या ध्यानीच नसतं. आणि म्हणून माणसं दुःखाचा अनुभव नंतर घेतात आणि करत बसतात. लग्न जमले ना तो फोन करतात आम्हाला जवळची माणसं. बरं जमला बायचा झाला आपल्या म्हटलं चांगलं झालं. आता बाय गुड बाय म्हणणार. त्याने विचारलं माणसं कशी. माणसं देव माणसं हो, लाख मोलाची माणसं. आता ते लग्न झाले ती त्यांची ओरिजिनल दात दाखवतात. दात आणि त्यांची जात 2 महिन्यात तिकडून परत फोन येतो. फसवला ना. म्हणून हलवून खुंट आधी करावा. त्यांना हलवायला जाऊ नका, स्वतःला हलवा. काय संसार हा दुःख देणाराच असतो. जगातल्या कोणत्याही माणसाशी लग्न होऊ द्या आणि जगातल्या कितीही सुंदर मुलीशी तरुणीशी विवाह कोणाशी होऊ द्या, संसाराच्या नात्याच्या परिणामात दुःखच असतं. नाही तर भजनाला जग का लागलं असतं. त्यामुळे मनाला आधी समजवा. हा होऊ द्या, प्रपंच कोणाशी होऊ द्या, भजन करणं कंपल्सरी आहे. विठ्ठला लोकांचे खोटे हलवायला नाही जायचे.